राजा रवी वर्मांचे चित्र कोटींमध्ये विकत घेणारा पुनावाला असला तरी त्यांच्या कलेला घरोघरी पोहोचवणारा एक कोकणी माणूस होता. हो, कुडाळ तालुक्यातल्या निसर्गरम्य वालावल गावात त्याचा जन्म झाला. घरची परिस्थिती बेताची म्हणून लहानपणीच बाबांना घर चालवण्यात मदत करू लागला. घरातून आठाणे घेऊन या मुलाने मुंबई बंदर गाठले. सुरुवातीला रेल्वे विभागात हमाली केली. जेवणाच्या सुट्टीत तो जवळच्या गिरणीत कपडे शिवण्याचे प्रशिक्षण घेऊ लागला. इथून सुरू झाला एका तिसरी पास गरीब मुलाचा प्रसिद्ध उद्योगपती अनंत शिवाजी देसाई टोपीवाला होण्याचा प्रवास. त्यांच्या टोपी शिवण्याच्या व्यवसायामुळे देसाईंचं टोपीवाला हे टोपण नाव औपचारिकपणे त्यांच्या नावापुढे जोडले गेले आणि नंतर ब्रिटिशांनी त्यांना राव बहादूर या उपाधीने सन्मानित केलं. त्याच सुमारास राजा रवी वर्मा यांनी 1894 मध्ये सुरुवातीला मुंबईतील गिरगाव इथे प्रेस सुरू केली, ज्यात पौराणिक दृश्ये आणि ऐतिहासिक व्यक्तींचे चित्रण करणारे ओलिओग्राफ तयार केले जायचे. सुरुवातीला मागणी वाढल्याने प्रेससाठी वितरण एजंट म्हणून नियुक्त होण्यासाठी त्यांना विचारण्यात आले. देसाईंनी आपल्या व्यापारी पार्श्वभूमीच्या जोरावर या चित्रांच्या प्रिंटचा मोठ्या प्रमाणावर खप करून दिला. 1906 मध्ये रवी वर्मा यांचा मृत्यू ही एक निर्णायक घटना ठरली, ज्यामुळे प्रेसच्या कामकाजाची गती कायम ठेवण्यात देसाईंची महत्त्वपूर्ण भूमिका अधोरेखित झाली. जर्मन तंत्राचा उपयोग करून उत्तम दर्जाच्या प्रिंट्स कमी दरात विकल्या जाऊ लागल्या. त्यामुळे मध्यमवर्गीयांच्या घरात ही चित्र पोहोचवण्याचा देसाई यांचा महत्त्वाचा वाटा होता. नंतर अनंत शिवाजी देसाई यांनी ही प्रेस विकत घेतली आणि भारतीय चित्रकलेच्या मार्केटिंगचा नवा अध्याय सुरू झाला. स्वतः तिसरी पर्यंत शिक्षण घेतलेल्या माणसाने शिक्षण क्षेत्रात पण भरीव कामगिरी केली. कोकणात दर्जेदार शिक्षण मिळावं म्हणून त्यांनी 10 एप्रिल 1911 ला मालवणमध्ये शाळा बांधली, जी आज राव बहादूर अनंत शिवाजी देसाई टोपीवाला हायस्कूल या नावाने प्रसिद्ध आहे. तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि अशाच अपडेट्ससाठी सबस्क्राईब करा जबरी खबरी.